आज या ठिकाणी श्री क्षेत्र धोंडरगाव नगरीमध्ये आपल्या पवित्र अशा या नगरीमध्ये श्री हरिभक्तीपरायण मोहनराव गोविंदराव ढोके यांना नातू प्राप्त झाल्याबद्दल आणि त्यांचे सुपुत्र श्री गणेश मोहनराव ढोके यांना पुत्ररत्न प्राप्त झाला म्हणून त्यांच्या बारशाच्या निमित्ताने आज या ढोके वस्तीवरती सुंदर असे भजनाची मैफल या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या भजनासाठी संपूर्ण धोंडरगाव नगरीमधील बाहेरगावून आलेले सर्व पाहुणे मंडळी, सर्व वारकरी मंडळी सर्वांच्या समेत एक छोटीशी मैफल या ठिकाणी या ढोके परिवाराने आपल्या मुलाच्या बारशाच्या निमित्ताने आयोजित केले आहे। त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गायन सम्राट या धोंडरगाव नगरीचे वैभव डॉक्टर प्रकाश वाघ मामा, श्री हरिभक्तीपरायण आमचे बाळासाहेब काका वाघ, श्री हरिभक्तीपरायण आमचे दत्तूभाऊ आवारे, श्री हरिभक्तीपरायण तबला वादक ऋषिकेश भोले, हरिभक्तीपरायण गणेश महाराज, श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य सुरेश महाराज वाघ, श्री हरिभक्तीपरायण कीर्तनकार प्रकाश महाराज वाघ, हरिभक्तीपरायण बाहेरगावून आमचे पाहुणे मंडळी बाबासाहेब भाऊ जाधव, टाकळी सागजकर, आमचे काकडे महाराज वा तसेच नारायण तात्या टाकळी सागजकर आणि या कार्यक्रमासाठी आमचे राऊत काका आहे, भगवान भाऊ आहे, आमच्याजवळ बसलेले आजे भाऊ विलास नाना, श्री हरिभक्तीपरायण आमचे भाऊसाहेब नाना, श्री हरिभक्तीपरायण कैलास महाराज, गणेश महाराज शिंदे, श्री हरिभक्तीपरायण कैलास अप्पा, श्री हरिभक्तीपरायण रमेश महाराज वाघ, श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज सोनवणे, श्री हरिभक्ती माऊली हो या मध्ये या। तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आमच्या सोबत आलेले आमचे हरिभक्तीपरायण रामचंद्र महाराज गायकवाड बाबुळगावकर, श्री हरिभक्तीपरायण या गावचे वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं अतिशय महान असं मोठं कार्य आहे, मदन नाना डांगरे माजी उपसरपंच धोंडरगाव, तसेच श्री हरिभक्तीपरायण या गावचे माजी सरपंच वसंतराव ढंगारे, श्री हरिभक्तीपरायण पोपटाबा ढंगारे, श्री हरिभक्तीपरायण अंबादास काका ढंगारे, श्री हरिभक्तीपरायण फकीरचंद मामा ढंगारे आणि सुंदर अशी साऊंड सर्व्हिस ज्यांची आहे ते हरिभक्तीपरायण आमचे भगवान मामा थोरात। म्हणून तिथे या ढोके परिवारामध्ये एक मोठा असा आनंदाचा क्षण आहे। भगवान परमात्म्याच्या आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने या घरामध्ये पुत्ररत्न प्राप्त झालं आणि त्याचा आनंद दिग्विजित करण्यासाठी या ठिकाणी सुंदर असा बारशाचा कार्यक्रम आयोजित केला। म्हणून या ढोके परिवाराला मी लाख लाख धन्यवाद देतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि ज्या परिवारामध्ये ज्या बाळाने जन्म घेतला त्या बाळाला उदंड असं आयुष्य त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त हो, भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो। आणि या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिलात
या ढोके परिवाराच्या विनंतीला सर्वांनी मान दिला. सर्व गावातील गुणवान भजनी मंडळ, बाहेरगावून आलेले भजनी मंडळ, ज्ञात अज्ञात एखाद्याचं नाव राहून गेलं असेल दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम आपल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये पोहोचवण्याचं काम ज्यांच्याकडे आमचे मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण गजानन शंकर स्वामीचा या यूट्यूब चॅनलचे सेवेकरी श्री हरिभक्तीपरायण आमचे अनिल तात्या डमाळे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं चित्रीकरण ते करत आहात. म्हणून प्रत्येक भजनी मंडळांना मी एक छोटीशी विनंती करेल, आपला अभंग आपली गवळण एक 5-6-7 मिनिटापर्यंत व्हायला पाहिजे, जेणेकरून संपूर्ण अभंग त्याच्यामध्ये येईल. म्हणून याची आपण प्रत्येकाने दक्षता घ्यायची. म्हणून या ठिकाणी सुंदर अशी मैफल आयोजित केली, आम्हाला बोलावलं त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. या कार्यक्रमाला खरंच एक जणाचं नाव राहिलेलं आहे, ते नाव म्हणजे गोरख महाराज गायकवाड बाबुळगावकर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल धन्यवाद. नवनाथ भोगाडेकर. बाई कशाच्या नवबता बाई कशाच्या नवबता पुत्र झाला दशरथा
लाडका भरपूर होता, कशाचीच कमी नव्हती. पण कोटी संतान नव्हती म्हणून राजा उदास होता, उदास. म्हणून मनुष्य युगामध्ये, मनुष्य जन्मामध्ये, माणसाच्या जीवनामध्ये पैसा किती असू द्या, धन किती असू द्या, संपदा किती असू द्या, पण तरीही माणसं समाधानी राहत नाही. कशामुळं? घरात जर बोलबाल नसेल तर त्यामुळं माणसं दुःखी असतात, उदास असतात. म्हणून त्या ठिकाणी नामदेव महाराज वर्णन करतात. नामदेव महाराज म्हणतात, अरे सर्व संपत आहे, धन आहे, द्रव्य आहे, हत्ती आहे, घोडे आहे. त्या काळामध्ये घोडे, हत्ती, गाई, म्हशी ज्याच्या दारामध्ये असेल तो सर्वात श्रीमंत त्या काळामध्ये. आता आजच्या काळामध्ये ज्याच्या दारामध्ये 4 चाकी गाडी आहे तो श्रीमंत. म्हणून राजा उदास होता, पण राजाला उतरत्या वयामध्ये 4 मुलं झाले आणि नामदेव महाराज त्याचं वर्णन करतात. म्हणून खरोखर धन्य आहे डोके परिवार यांच्याही कुटुंबामध्ये बऱ्याच दिवसानंतर एक पुत्ररत्न प्राप्त झालं. म्हणून नामदेव महाराजांचा अभंग या ठिकाणी अतिवेळ हे सुखेच बसतो. हे